हॅलो स्टुडंट्स, आज आपण अग्निविमा उतरविण्याची कार्यपद्धती अभ्यासणार आहोत. त्यालाच प्रोसिजर ऑफ टेकिंग फायर इन्शुरन्स पॉलिसी असेही म्हणतात. यामध्ये घरगुती मालमत्ता किंवा व्यापारी मालमत्ता असेल तर या दोन्हीबाबत अग्निविमा उतरविण्याची कार्यपद्धती ही जवळजवळ एकसारखीच असते. त्याच्यामध्ये फारसा काही फरक नसतो. परंतु व्यापारी मालमत्तेबाबत जर विमा उतरवायचा असेल तर विमा कंपनीला अधिक दक्षता ही घ्यावी लागत असते. याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे तो म्हणजे विमा कंपनीची निवड करणे. म्हणजे ज्यावेळेस विमेदाराला विमा उतरवायचा असेल तर त्याला कोणत्या विमा कंपनीकडे विमा उतरवायचा आहे याचं स्वातंत्र्य असतं किंवा कोणत्या शाखेमध्ये तो आपला विमा उतरवू इच्छित आहे याचं स्वातंत्र्य त्याला दिलेलं असतं. म्हणजे तो आपल्या पसंतीच्या कंपनीमध्ये विमा उतरवू शकतो. म्हणजेच काहीतरी विमा कंपनीची प्रथम त्याने निवड केली पाहिजे. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे प्रस्ताव अर्ज भरणे. विमा कंपनीची निवड केल्यानंतर विमेदाराला अग्निविम्याचा प्रस्ताव अर्ज हा भरावाच लागतो आणि हा प्रस्ताव अर्ज छापील स्वरूपात असतो. हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की हा अर्ज छापील स्वरूपात असतो आणि हा अर्ज कोठेही तुम्हाला विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असतो. विकास अधिकारी किंवा कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून हा प्रस्ताव अर्ज आपल्याला मिळवता येतो. म्हणजेच काय तर भारतीय करार कायद्यानुसार जर विमेदाराने प्रथम अग्निविम्याचा प्रस्ताव अर्ज सादर करणे अत्यावश्यक आहे. या प्रस्ताव अर्जामध्ये विमेदाराचे नाव, पत्ता, व्यवसाय तसेच मालमत्तेसंदर्भाची सर्व काही माहिती, त्याचबरोबर आपण किती रकमेचा विमा उतरवणार आहे याची सुद्धा माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे प्रतिष्ठेचा दाखला. तुम्ही प्रस्ताव अर्ज भरल्यानंतर पुढची प्रोसेस करावयाची आहे ती म्हणजे प्रतिष्ठेचा दाखला. आता अग्निविमा व नुकसान भरपाईचा परमोच्च विश्वासाचा करार आहे. त्यामुळे विमेदाराचे चारित्र्य, प्रामाणिकपणा या गोष्टीसुद्धा त्यामध्ये महत्त्वाच्या असतात. चारित्र्य संपन्न व्यक्ती किंवा विमा कंपनी सत्य खरी माहिती देत असतो. परंतु काही लोक समाजातील फसवणूक करणारे असतात. त्यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा दाखला देणे किंवा त्यांच्याकडून दाखला जमा करून घेणे हे विमा कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे असते. त्यामुळे विमा कंपनी प्रत्येक ग्राहकाकडून किंवा विमेदाराकडून प्रतिष्ठेचा दाखला घेत असते. नंबर 4, प्रस्ताव अर्जाची छाननी. आता प्रस्ताव अर्ज कार्यालयात सादर झाल्यानंतर विमा कंपनीचे अधिकारी काय करतात तर त्या प्रस्ताव अर्जाची छाननी करत असतात. म्हणजे थोडक्यात तपासणी केली जाते. अर्जात नमूद केलेली जी काही माहिती असेल, धोका, जोखीम किंवा विमा कंपनीच्या कार्यकक्षेत आहे का, विमा कंपनीच्या कायद्यानुसार, नियमानुसार आहे का याची तपासणी यामध्ये केली जाते. आणि आपल्या मालमत्तेला त्या ग्राहकाच्या मालमत्तेला किती प्रमाणामध्ये धोका आहे याचे सर्वेक्षण करून विमा कंपनी काय करते, एक प्रकारे विमा हप्ता ठरवत असते. यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे मालमत्तेचे आणि धोक्याचे सर्वेक्षण. आता ज्या मालमत्तेबाबत आगीचा अपघात होण्याची अधिक शक्यता असते किंवा ज्या मालमत्तेच्या नुकसानीचा धोका अधिक असण्याची शक्यता असते अशा धोक्यांसाठी विमा संरक्षण देत असताना अत्यंत काळजीपूर्वक दक्षता घ्यावी लागते. कारण जर धोका जास्त आहे आणि विमा कंपनीने तो धोका पत्करलेला असेल आणि तो धोका जर लगेच उद्भवण्याची शक्यता असेल तर यामध्ये विमा कंपनीला फारसा फायदा होत नसतो. त्यामुळे विमा कंपनी पूर्णपणे अभ्यास करून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक त्या ठिकाणी करून विमा कंपनी विमा स्वीकारत असते किंवा संरक्षण देण्याचे मान्य करत असते. यानंतर सर्वेक्षण केल्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रस्ताव अर्जाची स्वीकृती. प्रस्ताव अर्जाची छाननी केल्यानंतर अग्निविमा करारास स्वीकृती दिली जाते. परंतु जर विमेदार नवीन असेल आणि प्रतिष्ठेचा दाखला मागविला जातो तर धोक्याचे प्रमाणे स्वरूप मोठे असल्यास त्यासंबंधी सर्वेक्षण अहवालसुद्धा मागविण्यात येतो. मग अशा रीतीने प्रतिष्ठेचा दाखला आणि सर्वेक्षण अहवाल आल्यानंतरच विमेदाराच्या प्रस्ताव अर्जास विमा कंपनी कायदेशीररित्या स्वीकृती देत असते. म्हणजेच भारतीय करार कायद्यानुसार प्रस्तावास स्वीकृती देणे अत्यंत आवश्यक असते. हा काही तोंडी करार नाही. वाटलं तुम्ही विमा कंपनीच्या एखाद्या अधिकाऱ्याला तुमची मालमत्ता दाखवली लगेच तो तुम्हाला विमा देईल असं काही नाही. म्हणजे भारतीय करार कायद्याने ज्या काही अग्निविम्यासंदर्भातील अटी नियम ठरवून दिलेले आहेत
त्या सर्व पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. तरच कायद्यानुसार आपल्याला नुकसान झाले तर नुकसान भरपाई मागता येते, अन्यथा आपल्याला नुकसान भरपाई काही वेळेस मिळू शकणार नाही. जर तुम्ही तोंडी करार करत असेल तर त्याच्यामध्ये फायदा नाही. तुमच्या मालमत्तेचंही नुकसान होणार आणि तुम्ही भरलेल्या हप्त्यांचंही त्यामध्ये नुकसान होऊ शकते. आता तुमच्या प्रस्ताव अर्जाला विम्याला स्वीकृती मिळाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर पुढची प्रोसिजर आहे ती म्हणजे विमा हप्ता भरणे. म्हणजे प्रस्तावास रीतसर स्वीकृती दिलेली आहे आणि विमेदारास विमा हप्ता भरण्यास सांगितले जाते आणि त्यानुसार विमा हप्तासुद्धा भरण्यात येतो. मालमत्तेचे जर स्वरूप आणि धोक्याचे प्रमाण लक्षात घेऊन अग्निविम्याचा हप्ता हा निर्धारित केलेला असतो. असा अंदाजे सांगितला जात नाही. तुमच्या मालमत्तेला कितपत धोका आहे त्याच्यावरून विमा कंपनी विम्याची रक्कम आणि हप्त्याची रक्कम ठरवत असते आणि तशा पद्धतीने विमेदाराला किती प्रमाणात विमा हप्ता आकारलेला आहे हे सुद्धा कळविण्यात येते. प्रस्तावाचे स्वीकारपत्र पाठविताना विमा हप्त्याची रक्कमसुद्धा कळवली जात असते. म्हणजे त्या प्रस्ताव अर्जासोबतच किंवा त्या पत्रासोबतच आपण विमेदाराला सर्व माहिती हप्त्यासंदर्भातील पाठवत असतो. आता विमा हप्ता विमेदार कशा पद्धतीने भरू शकतो बघा, तर रोख भरू शकतो किंवा त्याला धनादेश किंवा बँक ड्राफ्टने भरतासुद्धा येतो. म्हणजे विमा अधिकाऱ्यांमार्फत सुद्धा हा विमा हप्ता त्याने भरला तरीसुद्धा चालतो. आणि विमा हप्ता विमा कंपनीच्या कार्यालयातच भरणे आवश्यक असते. धनादेशाद्वारे जर विमा हप्ता भरत असाल, वसुलीच्या अटीवर प्रस्तावाची स्वीकृती अवलंबून असते. म्हणजेच विमा कंपनीने विमा हप्ता स्वीकारला म्हणजे नुकसानी व धोक्याविरुद्ध संरक्षण देण्याचे मान्य केले असे गृहीत धरले जाते. आता एकदा विमेदाराने जर विमा हप्ता भरला तर त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर म्हणजे कच्चे विमापत्र देणे. हे काम कोणाचं आहे, तर विमा कंपनीचं आहे. विमेदाराने विमा हप्ता भरल्यानंतर विमा करार पूर्ण होत असल्यामुळे विमा कंपनी काय करते, अग्निविमा तयार करते. परंतु विमापत्र तयार करण्यास वेळ लागतो. मग काय करतात अशा वेळेस, तर त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये विमा कंपनी काय करते, विमेदाराला एक कच्चे विमापत्र पाठवत असते. त्यालाच कव्हर नोट असेही म्हटले जाते. आणि या विमापत्रामध्ये मालमत्तेच्या धोक्याविरुद्ध विमा करार झाल्याची नोंद केलेली असते. कच्च्या विमापत्रामध्ये बघा आणखी काय माहिती असते, तर विमेदाराचे नाव, पत्ता, विम्याचा प्रकार, त्याचबरोबर बघा की विम्याची रक्कम, विमा हप्ता, विम्याची मुदत हा तपशील प्रामुख्याने त्या कच्च्या विमापत्रामध्ये दिलेला असतो. म्हणजेच पक्के विमापत्र येईपर्यंत हे कच्चे विमापत्र काय करावे लागते, विमेदाराला जपून ठेवणे अत्यावश्यक असते. कारण जर दरम्यानच्या काळात आग लागून नुकसान झाले तर कच्च्या विमापत्राच्या आधारेच नुकसानीची मागणी करता येते. यानंतर शेवटचा टप्पा तो म्हणजे पक्के विमापत्र पाठवणे. ते कधी पाठवले जाते, तर कच्चे विमापत्र पाठवल्यानंतर विमा कंपनी काही कालावधीनंतर पक्के विमापत्र तयार करून विमेदारास पाठवित असते. आता पक्के विमापत्र हे सविस्तर स्वरूपाचे असते. याच्यामध्ये काहीही थोडक्यात माहिती दिलेली नसते. त्यामध्ये विमेदाराचे नाव, पत्ता, मालमत्तेचे नाव, वर्णन, विम्याची रक्कम, हप्ता, कराराची मुदत, विमापत्राचा प्रकार, विमा कराराच्या अटी, शर्ती इत्यादी माहिती प्रामुख्याने नोंदवलेली असते. त्याचबरोबर अग्निविमापत्रास एक अनुक्रमांक दिलेला असतो. तो अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणजेच पुढील सर्व पत्रव्यवहारांसाठी या अनुक्रमांकाचा संदर्भ म्हणून उल्लेख करावा लागतो. औद्योगिक धोक्याविरुद्ध विमापत्रांबाबत मालमत्तेची वैशिष्ट्ये नोंदवण्यासाठी स्वतंत्र कागद जोडला जातो. म्हणजे उद्योगासंदर्भातील जर विमा असेल तर त्याला काही स्वतंत्र जादाची कागदपत्रे अत्यावश्यक म्हणून जोडलेली असतात. त्याचबरोबर भारतीय मुद्रांक शुल्क कायद्यानुसार प्रत्येक अग्निविमापत्रावर विशिष्ट रकमेची महसुली तिकिटे आपण काय म्हणतो, रेव्हेन्यू स्टॅम्प्स लावणे अत्यावश्यक असते. आणि ही तिकिटे लावल्यानंतर त्यावर विमा कंपनीची सार्वमुद्रा म्हणजे थोडक्यात एक प्रकारे विमा कंपनीचा शिक्का उठविण्यात येतो आणि विमा कंपनीचा अधिकृत अधिकारी त्या विमापत्रावर सही करतो. अशा रीतीने पूर्ण झालेले पक्के विमापत्र विमेदारास पाठविले जाते. अशा पद्धतीने आपल्याला
विमा उतरवायचा असेल तर या 9 टप्प्यांमधून बाहेर पडावे लागणार आहे आणि याच पद्धतीने आपण कागदपत्रांची पूर्तता करून अग्निविमा उतरवू शकतो.